अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे मित्रांनो, ज्याची तुम्ही वाट पाहत होतात. रेल्वे रिक्रुटमेंटमधील पॅरामेडिकल स्टाफ, जी की मित्रांनो आरोग्य भरती असते, पॅरामेडिकल स्टाफची या ठिकाणी रिक्रुटमेंट केली जाते. त्याची शॉर्ट नोटिफिकेशन एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलवरतीही पाहायला भेटेल. तर बघू शकता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मार्फत मित्रांनो ही रिक्रुटमेंट घेतली जाते. सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस जी आहे मित्रांनो, या ठिकाणी लवकरच RRBच्या वेबसाईटवरती पूर्ण डिटेलमध्ये प्रसिद्ध होईल. ही शॉर्ट नोटिफिकेशन आहे. कुठली पदं आहेत, काय मित्रांनो त्याला वेतन असतो, किती जागा आहेत टोटल, ती सर्व माहिती बघूयात. तर बघा, याच्यासाठी मित्रांनो ॲप्लिकेशन इन्व्हाइट केले जाणार आहेत. पॅरामेडिकल स्टाफ कॅटेगरीमधून मित्रांनो ही भरती जी आहे ती केली जात आहे. आपल्याला माहिती असेल, रेल्वेचं जे टाईम टेबल आलं होतं त्यानुसार आता जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. राहिलेल्या जाहिराती याच्यासाठी मित्रांनो लास्ट डेट फॉर सबमिशन ॲप्लिकेशन जे असेल 16/9/2024 पर्यंत, आणि याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपनिंग डेट असणार आहे मित्रांनो 17/8/2024, म्हणजे 17 ऑगस्टला तुमचे फॉर्म चालू होतील. त्याच्या अगोदर फुल नोटिफिकेशन देखील आपल्याला पाहायला भेटेल. वेगवेगळ्या RRBs आहेत त्या RRBच्या वेबसाईटवरती. तर 16/9 पर्यंत लास्ट डेट असणार आहे. अजून ॲप्लिकेशन सुरू झालेले नाहीत. तर बघा कुठले कुठले याच्यामध्ये पदं असणार आहेत. सर्वात अगोदर पहिलं पद आहे मित्रांनो डायटिशियनचं, आहार तज्ज्ञ असं आपण त्याला म्हणतो. पे लेवल असणार आहे 44,900. हा बेसिक पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये मित्रांनो सर्व अलाउन्सेस तुम्हाला असतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे. याच्यामध्ये मित्रांनो 7वा वेतन आयोग तुम्हाला असतो. आता वयामध्ये मित्रांनो 18 ते 36 लिहिलं आहे, हे खुल्या प्रयोगासाठी आहे, परंतु याच्यामध्ये 3 वर्ष अजून तुम्हाला वय वाढ दिली जाणार आहे. म्हटलं या ठिकाणी अप्पर एज लिमिट इन्क्लूड्स आर रिलॅक्सेशन ऑफ 3 years इन एज बियॉन्ड द प्रिस्क्राइब्ड एज लिमिट ॲज ऑन ऑनलाईन टाईम मेजर ड्यू टू COVID-19 पॅन्डेमिक. 3 years अजून तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी कोविडमुळे भरती न झाल्यामुळं वयामध्ये देखील वाढ भेटणार आहे. तर बघा, पहिलं पद डायटिशियनचं आहे. याला 5 जागा आहेत. आता ह्या 5 जागा कुठं असणार आहेत? ऑल RRBसाठी. RRBs म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी पूर्ण भारतामध्ये RRBs आहेत, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स आहेत. जसं की मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं, मुंबईसाठी RRB आहे, मुंबईच्या जागा मग त्याच्यामध्ये असणार. त्यानंतर अहमदाबादमध्ये आहे, अजमेरमध्ये आहे. पूर्ण ह्या RRBs आहेत, त्याच्या अंतर्गत तुमचं पोस्टिंग असणार. तर पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठी ह्या जागा असणार आहेत. मुंबईसाठी वेगळ्या, महाराष्ट्रासाठी देखील वेगळ्या असणार आहेत. तर 5 जागा डायटिशियनसाठी आहेत. नर्सिंग सुप्रिटेंडेंट म्हणजेच नर्सचं पद आहे, परंतु मित्रांनो डायरेक्टली सुप्रिटेंडेंटचं पद आहे. याच्यासाठी आता क्वालिफिकेशन वगैरे काय आहे ते कधी भेटेल मी तुम्हाला पुढे सांगत आहे. बघा, याला देखील पेमेंट 24,900 आहे. 20 ते या ठिकाणी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. नर्सिंग सुप्रिटेंडेंट पदासाठी सर्वात जास्त 713 जागा मित्रांनो यासाठी भरल्या जात आहेत. नर्सिंगसाठी ज्यांचं या ठिकाणी क्वालिफिकेशन असेल त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. सर्वात जास्त 713 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. त्यानंतर बघा, ॲडोलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्ट. आता ही आरोग्य विभाग गटकमध्ये ज्या जागा असतात ना, तशाच पद्धतीच्या जागा आहेत. ग्रुप C ज्याच्या जागा असतात तशा पद्धतीने. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, ॲडोलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्टसाठी टोटल 4 वॅकेन्सी भरल्या जातात. 35,400 पेमेंट आहे. त्याच्यानंतर बघा, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट याच्यासाठी देखील पाहू शकता 7 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. त्याच्यानंतर बघा, डेंटल हायजिनिस्टची पोस्ट आहे, 35,400 पेमेंट आहे. याच्यामध्ये 6व्या वेतन आयोगानुसार पेमेंट असणार आहे. इथं 3 जागा आहेत या पदासाठी. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन याच्यामध्ये 20 वॅकेन्सी आहेत. बघू शकता, डायलिसिससाठी 20 ते 36 वर्ष वयोमर्यादा आहे. त्यानंतर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 3ची पोस्ट आहे. बघा, मलेरिया इन्स्पेक्टर किंवा हेल्थ इन्स्पेक्टर आपण म्हणू शकतो. 126 जागा आहेत या पदासाठी. अजून याला देखील सर्वात जास्त जागा आहेत. मलेरिया इन्स्पेक्टर या पदासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे पुढं तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यानंतर बघा, लॅबोरेटरी सुप्रिटेंडेंट ग्रेड 3, लॅबोरेटरी सुप्रिटेंडेंटसाठी देखील 27 वॅकेन्सी निघालेली आहेत. त्यानंतर बघा, परफ्युमिस्ट हे जे पद आहे याच्यासाठी 2 वॅकेन्सी आहेत. आरोग्य भरतीमध्ये देखील हे पद होतं मागच्या वेळेस. त्यानंतर पाहू शकता पुढं या ठिकाणी फिजिओथेरपिस्ट ग्रेड 2ची पोस्ट आहे. यासाठी टोटल 20 वॅकेन्सी या ठिकाणी भरले जात आहेत. फिजिओथेरपिस्ट ग्रेड 2ची पोस्ट असणार आहे. 35,400 पेमेंट आहे. त्याच्यानंतर पाहू शकता, ऑक्युपेशनल थेरपिस्टची देखील पोस्ट निघालेली आहे. याच्यासाठी 2 वॅकेन्सी असणार आहेत. त्यानंतर लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी 2 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर बघा, आता फार्मासिस्ट एंट्री ग्रेड
फार्मासिस्ट या पदासाठी सर्वात जास्त 246 वॅकेन्सी निघालेल्या आहेत. रेल्वेमध्ये तुम्ही या ठिकाणी फार्मासिस्ट म्हणून जाऊ शकता. 29,200 हा बेसिक स्टार्टिंग पेमेंट आहे. 20 ते 38 वर्षे या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. कॅटेगरीसाठी रिझर्वेशन देखील असणार आहे. त्यानंतर रेडिओग्राफर, एक्सरे टेक्निशियन ही देखील पोस्ट असेल. 64 वॅकेन्सी आहेत. स्पीच थेरपिस्टसाठी 1 वॅकेन्सी आहे. त्यानंतर कार्डिक टेक्निशियनसाठी 4 वॅकेन्सी असणार आहेत. त्यानंतर ऑप्टोमेट्रिस्टसाठी या ठिकाणी 4 वॅकेन्सी आहेत. त्यानंतर बघा ECG टेक्निशियन ही जी पोस्ट आहे यासाठी देखील 13 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2ची पोस्ट आहे. बघा लॅबोरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यकची पोस्ट देखील असणार आहे मित्रांनो. 94 वॅकेन्सी या पदासाठी असणार आहेत. त्याच्यानंतर पहा फील्ड वर्कर, या ठिकाणी बघू शकता फील्ड वर्करची पुन्हा एकदा पोस्ट भरली जाते आहे. 19 वॅकेन्सी यासाठी निघालेल्या आहेत. 18 ते 33 वयोमर्यादा आहे. 19,900 पेमेंट आहे. फील्ड वर्करसाठी मे बी मित्रांनो 10th पासवरती या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो. तर ह्या टोटल 1376 वॅकेन्सी आहेत. टोटल पूर्ण ऑल ओव्हर इंडियासाठी प्रत्येक RRBसाठी वेगवेगळ्या वॅकेन्सी असणार आहेत. फुल नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला ते समजणार आहे. तर याच्यासाठी मेडिकल स्टँडर्ड जो आहे किंवा या ठिकाणी मेडिकल फिटनेस जो आहे तो देखील दिलेला पहा. विजन स्टँडर्ड दिलेला आहे. याच्यामध्ये बघू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज दिलेले आहे. ग्लासेस वगैरे, विदाऊट ग्लासेस वगैरे विजन स्टँडर्ड्स दिलेले आहेत. ते तुम्ही या जाहिरातीमध्ये पाहू शकतात. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आता इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागेल तर याच्यासाठी मित्रांनो पूर्ण डिटेल याच्यामध्ये दिलेलं नाही, कारण की शॉर्ट नोटिफिकेशन आहे. पूर्ण त्यांनी सांगितलेलं आहे की सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट न्यूज म्हणजे सेंट्रलाइज ज्यावेळेस पूर्ण नोटिफिकेशन येईल RRBच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्याच वेळेस आपल्याला पूर्ण क्वालिफिकेशन समजणार आहे. परंतु जसं की मित्रांनो याच्यामध्ये फार्मासिस्ट असेल किंवा या ठिकाणी स्टाफ नर्स असेल किंवा नर्सिंग सुपरिटेंडेंट असेल, यांच्यासाठी मित्रांनो नर्सिंग असेल किंवा टेक्निशियनची ज्या पोस्ट आहेत त्या याच्यामध्ये तुमचं टेक्निकल क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. फील्ड वर्कर झालं, फील्ड वर्करसाठी 10th पासवरती असू शकतं. लॅबोरेटरी असिस्टंटसाठी देखील 12th असू शकतं. त्याच्यामध्ये सायन्स मागितलं जाऊ शकतं. परंतु पूर्ण आपल्याला नोटिफिकेशन आल्यानंतर या ठिकाणी समजणार आहे. त्याच्यानंतर पुढं सांगितलं आहे की रिझर्वेशन जसं की SC ST OBC NCL या सर्वांसाठी एजमध्ये रिझर्वेशन असणार आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन तुमची कॉम्प्युटरवरती एक्झाम होणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फीज याच्यामध्ये SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेल कॅन्डिडेटला 250 रुपये आहे आणि ऑल ओव्हर बाकीच्या कॅन्डिडेटला 500 रुपये फीज असणार आहे. परंतु तुम्ही जर या ठिकाणी CBT कॉम्प्युटराइज बेस्ड टेस्ट जी आहे ती अटेंड केली, तुम्ही दिली परीक्षा पहिली CBT जी आहे, तर तुम्हाला ही एक्झामिनेशन फीज जी आहे रिफंड देखील होणार आहे. तर बघू शकता इथं लिहिलं फी रिफंड देखील असणार आहे, म्हणजे काहीच फी तुम्हाला या ठिकाणी नाही आहे. याच्यामधली किती फी रिफंड होते, 500 रुपये फीज आहे तर त्यातली 400 रुपये फीज रिफंड होते. आणि या ठिकाणी ह्याच्यामध्ये 250ची फी जी आहे ती 250पैकी 250 पूर्ण रिफंड होते. तर या ठिकाणी फीज अत्यंत कमी तुम्हाला असणार आहे. SC ST वुमेन कॅन्डिडेट, PWD कॅन्डिडेट, फिमेल कॅन्डिडेट यांना तर या ठिकाणी फीज ही नाही आहे, पूर्ण फी त्यांची रिफंड होणार आहे. त्यानंतर बघा रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे. जसं की तुम्हाला सांगितलं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, काय सिलेबस वगैरे असणार आहे, टेक्निकल काय प्रश्न असणार आहेत, ती संपूर्ण नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला समजेल. अप्लाय कसं करायचे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे. तर प्रत्येक RRBची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जाहिराती पाहायला भेटतील. जसं की मुंबईमधलं बघितलं तर www.rrbmumbai.gov.in ही त्यांची वेबसाईट आहे. पूर्ण जाहिरात आली, ऑनलाईन अप्लाय चालू झालं की पुन्हा एकदा तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओ बनवून दिली जाईल. इलिजिबिलिटी वगैरे ते सर्व तुम्हाला फुल नोटिफिकेशन आल्यानंतर पाहायला भेटणार आहे. सध्या मित्रांनो ही शॉर्ट नोटिफिकेशन अशा पद्धतीने प्रसिद्ध झालेली आहे. तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे. जागा कमी आहेत परंतु इथं तुम्ही नक्की अप्लाय करू शकतात, कारण की टेक्निकल क्वालिफिकेशन जास्त जणांकडं नसतं. ज्यासाठी टेक्निकल क्वालिफिकेशन असणार नाही त्याच्याबद्दल आपल्याला नोटिफिकेशन आल्यानंतर पूर्ण डिटेलमध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन समजून जाईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.